राधे राधे, वेलकम टू माय रेसिपी. आज सगळ्यांच्या आवडीचा मावा केक बनवला आहे. केक म्हणजे खायची मजाच वेगळी असते आणि मला तर केक खूपच आवडतात. मी बनवते पण. तर आज रेसिपी बनवली. तर मी सर्व सामान आधी रेडी करून घेतला आणि यासाठी मी मावा खास स्वतः तयार केला. दूध बॉईल केला आणि त्याच्यामध्ये एक पूर्ण पाऊच मिल्क पावडर ॲड केली आणि मिनिमम 10 मिनटं तरी मी हे मावा बनवायला मला लागले. आणि मग नंतर एक बाऊल घेतला. त्या बाऊलमध्ये मी या मेजरमेंटनेच 1 कप मैदा, अर्धा कप रवा, हा मिक्सरला रवा बारीक करून घेतला. आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मी साखर ॲड केली आणि मी याच्यामध्ये थोडीशी दही पण टाकली. नॉर्मल अशी घट्ट दही ॲड केली आणि आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल टाकला. केकची रेसिपी एकदम सोपी आहे, खायला यम्मी आणि करायला पूर्ण सोपी. हा जो मी मावा बनवलेला होता तो या बॅटरमध्ये मी ॲड केला आणि हे पूर्ण मिक्स करून घेतले. मी स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण मी बॅटर हा रेडी म्हणजे मिक्स केला, पूर्ण रेडी करून घेतला आणि याला मी 10 मिनटं झाकण देऊन असंच हे ठेवणार आहे. 10 मिनटं तरी रेस्ट द्यायला लागतो बॅटरला. त्याच्यामध्ये मी घी टाकला, आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. झाकण दिला आणि 10 मिनटे मी याला रेस्ट दिली. नंतर याच्यामध्ये मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही ॲड केले. नंतर केक टेन घेतला, त्याला पूर्ण ऑइल ग्रीस केला आणि जो बॅटर बनवलेला होता तो याच्यामध्ये मी एक लेवल अशी ॲड करत गेली. पूर्ण जो बॅटर याच्यात टाकला आणि 2 मिनटं तरी टॅप टॅप करायचं. असं जो आपला केक टेन असतो त्याला धरून टॅप टॅप करायचं, म्हणजे जी हवा आत जमा झाली असेल ती पूर्ण बाहेर निघून जाते. नंतर केक बोलल्यावर त्याला सजावट तर पाहिजेच ना. मग मी बदाम आणि काजू चॉप करून घेतले आणि अशी त्यांची गार्निशिंग केली. जास्त नाही टाकले, मला जास्त काजू बदाम नाही आवडत, मी नॉर्मल टाकले. थोडे काजू आणि बदाम तसं जमलं तसं मी ॲड केले त्याच्यामध्ये डिझाईन. आणि मी आधी टोप हा 10 मिनटं आधी प्री हीट करून घेतला. मी टोपातच बनवणार आहे. आणि नंतर जो आपला केक टेन होता तो याच्यामध्ये ॲड केला. झाकून मी 45 मिनिट्स हा केक पूर्ण शिजवला. आणि बघा अशा प्रकारे माझा हा मावा केक पूर्ण रेडी झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवला. जर तुम्हाला आवडतं तुम्ही